जे कधी घडलं नाही ते घडणार. महाराष्ट्राच्या घरोघरी चर्चा रंगणार. कारण आता खेळ बदलणार. कोण होणार करोडपती लवकरच आपल्या सोनी मराठी आणि सोनी लिव्हवर. नमस्कार मंडळी. प्रसिद्ध ब्रिटिश लेखक आणि पत्रकार चार्ल्स डिकन्स म्हणतात, या जगात हास्य आणि आनंदी वृत्ती यांच्या इतकी दुसरी कुठलीच गोष्ट सहजपणे लोकांमध्ये पसरत नाही. आणि म्हणूनच मनोरंजनाच्या मार्फत हास्याचा प्रचार आणि प्रसार करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीचं 5G. सोमवार ते शुक्रवार. मंडळी, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया विनोदाच्या प्रचाराची धुरा समर्थपणे खांद्यावर पेलणाऱ्या आपल्या सगळ्या हास्यरथी महारथींचं. यांना कौतुकाने पाठिंबा देणाऱ्या दोन्ही दर्दी हास्यरसिकांचं देखील स्वागत करूया. महाराष्ट्राचे सुपरस्टार मकरंद अनासपुरे, कूल, ब्युटिफुल अँड टॅलेंटेड सोनाली कुलकर्णी. मंडळी, पु ल देशपांडे यांचं प्रसिद्ध वाक्य आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. नियतीनं जन्म आणि मृत्यू यांच्या टोकात पकडून चालवलेली आपली फसवणूक पाहिल्यानंतर आसपासच्या इतरांची हसवणूक करणं याखेरीज काय करणार. पण काही माणसं इतरांची हसवणूक करण्यासाठी त्यांची फसवणूक करतात आणि त्यालाच आपण आधुनिक काळामध्ये प्रँक असं म्हणतो. चला बघूया, असाच एक प्रँक घडतो एका हॉटेलमध्ये. तो नेमका काय आहे ते आणि तेच पाहायला मंचावर आमंत्रित करूया सातारचा विनोदी तारा रोहित माने, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर आणि कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम यांना. रसिका नाव आहे माझं. रसिका बाय माझी रसिका. अगं कवरी गर्दी तिकडं याच्या असला आवरी गर्दी तुला म्हणा त्रास व्हायला लागलं म्हणून इकडं आलो. आणि त्या गर्दीत सगळी माणसं तुझ्याकडेच बघत होते, माझ्याकडे बघून हसत होते माहितीये. ते मी सुंदर दिसते ना म्हणून माझ्याकडे बघत होते. अरे असं काय, दोघांकडे बघून हसले पाहिजे ना, असं काय. जाऊ दे ते मरू दे सगळे. हे बाला काही चाललंय इकडं? काय नाही, डेकोरेशन करतोय. अच्छा, काय आहे काय? ते रिसेप्शन आहे संध्याकाळी. अच्छा, संध्याकाळी रिसेप्शन आहे. या बस बस. हा हॅलो, हा बोल की. बसा. हा ये रे, काय ग तू जरा. काय झालं? अगं मिनी तुला बसायला खुर्ची नाही, तुम्ही तिथे खुर्ची सारकावली ना म्हणून मी टेबल सारकावला. एरियाच काय थोडी जरा आला मिनी तू ना बसण्यासाठी खुर्ची इकडे सरकवली ना. मगाची पण मी तुला गाडीतून उतरलं तेव्हा मिनी दरवाजा उघडला तर तू मला ओरडलीस. इकडे काय करता चमटाल, चला तिकडे. बेबू, द प्रिन्सेस ट्रीटमेंट. प्रिन्सेस ट्रीटमेंट बोलतात काय याला? मला माहीतच नव्हतं. सॉरी हा. तुम्ही परत करा ना. बस बस. हा, मी बसते. काही झालं? आता मी करणार. अच्छा, अरे वा. अच्छा, बसा. नाही हे मस्त आहे. म्हणजे मी खुर्ची मागे घेतो, तू बस. मी खुर्ची घेतोच, मी मागे बस. दिवसभर आपल्याला हेच करायचंय. एरियाच करे तू जरा. अगं बाय, हे पुरुषांनी करायचं असतं. काय दिस इज जेंटलमॅन बिहेवियर. काय 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 जेंटलमॅन काय बिहेवियर. मला ते माहित नव्हतं ना. जाऊ दे, पण आता आपण दोघं पण बसलो आहे ना. यस यस यस, कम्फर्टेबल बस. हा हो. रस्सो, हे म्हणजे रस्सो. अरे आपल्या लग्नाचा पहिला बर्थडे. तुला गोव्यान इकडं मी घेऊन आलो, कसं वाटतंय? मला जाम भारी वाटतंय. मला गंमत येते, मला एक नंबर वाटतंय. वा वा वा. अजून मला काय वाटतं माहितीये? बोल बोल बोल. आपली अन्सारी वान्सारी आहे ना, अशी दर महिन्याला आलेली पाहिजे. म्हणजे काय, दर महिन्याला तुम्ही इथं मला गोव्याला घेऊन याल 10 दिवस. आपण तसंच करू.
इकडं भाड्याने घर घेऊ हा. आदनं पण तर मुंबईला जाऊ हा, चालेल. ये रे इकडे का तुझ्या? काय करायचं म्हणून तुझं कळत नाही एकदम येरी आहे तू हा बोल पिवळ्या अरे कुठं आहेस का तू तिकडे त्या हॅटलात कशाला गेलायस? नाही नाही मी इकडे दुसरीकडे आलोय ऑर्डरला. नाही इथं नाही एवढी गर्दी इथं नाही. तिकडं कोण? एक छोटा माणूस आणि त्याची बायको आहे वय. काय सांगतोय? बायको दिसाय सुंदर आहे. काय तिच्या आईला आजकाल छोट्या छोट्या माणसांना कशा काय सुंदर बायका मिळते त्या. आपण बसलो इथं संटी नाहीतर काय कशी काय ह्यांची लग्न होते ती काय माहिती. इथं आपली लग्न होईना झाली ती आणि ही एवढीशी पिल्ल सुंदर बायका फिरवणार आणि वरसऱ्या काय करणार. ए वचा काय झालं तुझा हा? अशी फणकन वाजवण ना काय झालं? माझ्याबद्दल काय बोलतोस तू नाही तुमच्याबद्दल नाही तर माझा मित्र आहे ना त्याच्याशी बोलतोय मी. अरे कुठला मित्र तू माझ्याबद्दलच बोलतोस अहो नाही ते तुमच्याबद्दल नाही बोलत आहे. तुम्ही कशाला उगाच स्वतःवर ओरून घेताय? तुम्हाला काय वाटतं जगातलं तुम्ही एकच छोटे आहे? काय पण अरे पण तू माझ्याबद्दल तुम्ही का बसा इकडं बसा एकदम शांत तोंडात एक पण शब्द नाही आला पाहिजे. हम्म. आपण इथं सेलिब्रेट करायला आलो ना. अरे पण तू कसा बोलतो तुम्ही का बसा ना. कुठला माणूस हा बोल पिवळ्या. कोण पिवळ्या? काय म्हणला? काय सांगतोय? काय घातलंय छोट्यानं? पुलांचं शर्ट घातलंय. याच्या आईला नाही 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 अरे पण आपल्याला अक्कल पाहिजे ना. आपण दिसतोय कसे फुलांचं शर्ट आपल्याला शोभलं पण पाहिजे ना. हा बघा गोळ्यात आहे म्हणून का घातलंच पाहिजे का? अरे फुलाचं शर्ट कुणी घालावं? हा अरे त्याला म्हणावं फुलाचं शर्ट घालण्यापेक्षा बी याने बोहळा फिरतू. तुझ्या बापाला सांग भोंगला फिरायला. मला माहिती तू माझ्याबद्दलच बोलतोस आहेस. नाही फोन चालू आहे माझा मित्राबरोबर. अरे काय फोन चालू आहे? अरे आता तू बोलस फुलाचं छोट्याने शर्ट घातलं म्हणून. नाही नाही मी मित्र तो माझ्या हाटीलाच बसलाय ना त्याच्या शेजारी एक छोटा माणूस बसलाय त्यानं फुलाचं शर्ट घातलाय ते सांगतोय तो. अरे पण इकडे छोटा आणि फुलाचे शर्ट मीनेच घातलाय ना. अहो काका आता गोव्यामध्ये फुलाचं शर्ट घालणारे का कमी आहे ती का सांगा जरा बघा इकडे तिकडे गोव्यात. अरे काय बघा इकडे तिकडे बघा इच्छा असला छोट्या माणसाने काय फुलाचं शर्ट घालायचं नाही काय? नाही नाही तसं नव्ह जरा एक मिनिट घालावं आपण शोभलं पण पाहिजे ना आपल्याला. म्हणजे अहो तसं नाही म्हणजे आता तुम्ही कसं एकदम पर्सनॅलिटी मध्ये टकाटक आहे की नाही. आता भारी दिसताय एकदम. चांगलं बोल. फुलाचं शर्ट घालावं तर तुम्हीच घालावं. म्हणजे मी हा मग अच्छा ही फुलं शर्ट विषय आहे का? म्हणजे ही शर्ट म्हण शोभत. हा प्रश्नच नाही हो. मी खोटं बोल मॅडम खोटं बोलतोय का मी? नाही मी पण ते सांगत असते त्यांना. तुम्हाला माहितीये या फुलांची कापरं म्हणजे हा शर्ट आहे ना हा मीनीच चॉईस केला. वाटलंच मला यांच्याकडे बघूनच कळतंय ही असली चॉईस तुमचीच असणार. आपली चॉईस म्हणजे काय रे? म्हणजे चांगलं आहे का वाईट आहे ते मला सांग ना. हा जरा मी बोलू का जरा माझा फोन चालू आहे. हा दादा बोला ना तुम्ही. हा बोला हा बोल पिवळ्या बोल. अरे ह्यो माणूस म्हातारा. तुमचं काय चाललं? अरे म्हणजे माझ्याबद्दल बोलतो तर काय? तो तुमच्याबद्दल नाही बोलतो तो तो बोला ना तो फोनवर बोलता. हा? काय बोलतोय चिडलं बी ना काय सांगतोय त्याला कळलं काय आपण त्याच्याबद्दल बोलतोय ती. अरे काय नाही त्याला काय म्हण माहितीये का म्हण अरे तुमच्याकडे टकाटक पर्सनॅलिटीज नाही कुणाची. फुलांचा शर्ट घालावा तर तूच घालावा म्हणाव. अरे असं ती बारकी असते ती नाही लगेच येडी बनते ती. बोललाच काय म्हणलं मग ती? हा मला सूट करतोय म्हणलं. अरे काय ते बोल की विषय आहे का म्हणून बोल हा. तू बारक येड बोला बारके येडा बोला आता म्हणा बोला. काय बोलतोस तू? काय म्हणतो? बोला बारके येडा म्हणा. कोण तू आता बोलस बारके येडा. कोण चालू आहे? अरे फोन कुठला कुठं कोण नाही फोन तिकडे बघा वाचारक सांगतो साहेब कधीपासून. जरा थांब फोन चालू आहे माझा अरे दोस्त आहे कुठला फोन चालू आहे तू बोलतच नाही तू माझ्याबद्दल बोलतो साहेब. अहो नाही तुमच्याबद्दल हे काय फोन चालू आहे हे बघा खोटं वाटतंय का हे बघा पिवळ्या कॉलिंग हे बघा. अरे कुठल्या पिवल्या कॉलिंग पिवल्या असं का असं माणसाचं नाव असतं पिवल्या. अहो आता मी ते काय खोटं बोल म्हणताय. हे धरा तुम्ही बोला मग धरा पिवळ्या नाही म्हणणं बोलायचं. नाही बोला की अरे नाही बोलायचं मला बोलायचं.
पिवळ्या जरा आल्याशी बोल रे. नाही बोलत एकटाच म्हणला बोलत आहे. खोटं वाटतंय ना तुम्हाला? हे बघ तुला बोलायचं ना बिंदास बोला तू. हा. तो कोण तिकडे तुझा मित्र आहे ना त्याच्याशी बोल, माझी काही हरकत नाही. म्हणजे मला काय बोलायचंच नाही त्याच्याबद्दल. पण वसाऱ्या इकडचा छोटा काय तिकडचा छोटा काय, कुठल्या पण छोट्या माणसाला बोलणं हे चुकीचंच आहे ना. छोटा काय तुझ्या बापाचं खातो. वा. आणि एका छोट्या माणसाने एक सुंदर पोरगी पटवली, तिच्यावर लग्न केलं, तर तुला काय फरक पडतोय वसाऱ्या? तुझी बायको पळवली काय? अहो नाही काका. मग काय? अहो मी कशाला तुम्हाला छोटा बोली? अरे मग तू आता पण छोटा बोलला शिकरा. तुम्ही छोट नाहीच आहे तर. छोटे ना मी. नाही छोट तुम्ही. खरंच नाही. आपल्यात बघितलं तर काय 3-4 इंचाचा फरक आहे दोघात बघितलं तर. हे बोलतोय हा खरं. 19-20 इकडं तिकडं. तुम्ही नाही तुम्ही ऊच आहे उलट. मी बोलतोय. मग थोडक्यात चुकलाय तुम्ही, नाही तर तुम्ही ऊचच म्हणायचं. मी ऊचच आहे तुम्ही. खरं सांगतोय तो. हा. हे बघा काका, तसं माझ्या मनात तुमच्याबद्दल काहीच नाही. मी उगाच काहीतरी वाटून. नाही नाही तसं नाही रे. आता मी कशाला बोलीन तुम्हाला सांगा? अरे तू आता म्हणजे आपलं वाकडा आहे का काय? नाही. आपली ओळख आहे का? नाही. कशाला बोलीन मी? अरे ते पण आहे, बरोबर आहे तुझं. उलट मला लगा तुम्हाला बघितलं वाटलं काय लगा देव माणूस आहे का काय, कोण देव माणूस आहे लगा? काय बोलतो? एवढा भारी माणूस बघितलाच नाही आयुष्यात मी. एवढा गोड रुबाब बघा की. अरे बघा रुबाबाची असं बघतोय गव्हर्नरचा ऍटिट्यूड आहे काय चेहऱ्यावर. एकदम गौरव. विशेष नाही. कसलं गोड माणूस आहे लगा. भारी भारी असा माणूस मिळणे नाही. हा हा शपथ सांगतो. यांची बरोबर आहे. काय नाव काय म्हणलं तुमचं? अरुण कदम. काय नाव आहे? हा? नाव काय काय नाव आहे भारी हा, म्हणलं? तेच बोलतो. अरुण कदम. अरुण कदम. पुढे आहे इकडं. नाही नाही नाही. पुढे आहे इकडं. अरे नको. नाही, नाही, मला पाया पडत तुमच्या. अरे नाही, अरे पाय- अरे मी असा माणूस बघितला नाही का? अरे नाही 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 मला- अरे काय लगा बायकोला तुम्ही लगा कसलं भारी treatment. पाया पडा मला पाय पडतो का तू यार? पाया लगा, पाया पड. पाय नको, मिठी मार मला. मिठी मार म्हणा पाय मिठी मारू? बरं बरं मिठी मार. याच मिठी मार. येत आहे. नाही नाही सॉरी सॉरी नाही नाही भारी भारी. सॉरी काय ऍक्च्युली माझ्याकडे थोडंसं गैरसमज झालं. माफ कर मला. सॉरी नाही नाही असं काय अडचण नाही. बोलले ना माझं जरा फोन चालू आहे, जरा बोलतो बरं हा का. बोला दादा माझं बोला. काम पण चालू आहे फोन. मी बोलले तुम्हाला चांगला अरे माणूस मला आहे. वाटलं यो माणूस. तुम्ही उगाच सगळं स्वतःला लावून घेता. नाही, नाही, म्हणून- हा बोल की पिवळ्या. Yes. काय सांगतोय? मिठी मारली होय. खिसा चेक कर. हे बघ पहिला खिसा चेक कर तुझा. काय बोलतो रे? अरे ही बारकी असते ती नाही लय चाबरी असते ती. खरं सांगतोय तुला. अरे मिठी मारल्या बारक्यानं खिशात हात टाकून पाकिट मारला असेल. तू चेक कर. हे वाचाऱ्या! चेक कर पहिलं. एक रे! काय वाचाऱ्या? काय म्हणलं? भिकारी आहे मी वाचाऱ्या. हा? तू काय बोलतो? किस चेक कर, मी भिकारी आहे वाचाऱ्या. काय झालं? अरे तू आत्ताच बोललो काय खिच चेक म्हणून? हा मित्राशी बोलतोय मी माझ्या. मित्राची बोलतो वाचार. मित्राची काय नाही बोलतायस तू वाचाऱ्या. माझ्याशीच बोलतो साहेब. आता मिठी मारली तू वाचाऱ्या आणि लगेच बोलतो साहेब मिठी मारली. खिच चेक कर. मी काही चोर आहे का वाचाऱ्या? तुम्ही उगाच डोक्यात राग घालून अरे मग काय बोलतोय? ते तुमच्याबद्दल नाही बोलत अरे, ते त्याच्या मित्राशी बोलतो. 2 सेकंद नाही झाले वाचारे यो चांगलं बोलताय. हे सरडाईज काय रे, रंग बदलायला आता मी तुझ्याबद्दल चांगलं बोललो ना रे. एक मिनिट. काय बोलताय काका तुम्ही? कशाला सगळं स्वतःवर घेताय तुम्ही? मला अरे मग कळलं तू आता काय मला बोलला? काय कर मी बोलू का नको फोनवर? मॅडम मी बोलायचं नाही का फोनवर? बोला मी ठेवू का फोन? नाही नाही थांबा, मी दादा. ठेवतो फोन नाही तर. तुम्ही बोला दादा बोलू ना मी. बोला तुम्ही बोला. तुमचं काय चाललं? बस खाली. अरे पण हा. हा. इकडं मिनी आहे ना. चांगलं त्याच्यात. तुमचं का तिकडं लक्ष आहे सारखं? अरे तू डोकं तुम्ही खराब माझ्याशी करतोय रे. बोला. काय करू मी? किचूपिचू, आपल्या दोघांचं लग्न झालं त्याला 1 वर्ष झालं ना. हो ना 1 वर्ष मग जाईल. आपण बेबी प्लॅनिंग कधी करायचं? हे ग म्हणजे ग म्हणजे माझ्या कुचूपुचूला पप्पा बनायचं ना. अरे काय काय बोलला? अरे काय येड्याचा बाजार आहे का? अरे त्याला म्हणावं बेने तू तरी मोठा हो आधी. अरे गो. अरे उद्या कळलं तरी पाहिजे बाप कोण आहे पोरग कोण आहे. उद्या आहे ना ह्याला चडी घालून शाळेत पाठवलं मग काय करायचं? आता ह्यो जर गेला पोराच्या शाळेत बाप बनून आणि पोरांनी ह्याला घेतलं संत्रा लिंबू पैशांचा काय करायचं सांग मला? काय इज्जत राहिली बापाची? 101% माझ्याबद्दल बोलतोय वाचारा. हे काय रे? हा काय काय बोलतोय तू? काय झालं? आता माझ्याबद्दल तू काहीतरी बोलत होतास आता. नाही फोन चालू आहे मी. अरे काय फोन चालू आहे? फोन बिन काय नाही वाचारा. येऱ्या बरोबर
बोलतोस आहेस तिकडे कोण नाही वाचारे तू माझ्याबद्दलच बोलतोस आहेस हो नाही तुमच्याबद्दल नाही मी काय नाही चल आपण इकडे जाऊया चल मला इकडे थांबायचं नाही हिच्या आला आवरा टाइम झालाय वेटर पण येत नाही कसलं भंगार हॉटेल आहे चल तू इकडून तू म्हणलं कायच आवरत नाही मगाशी तिकडे गर्दी होती म्हणून मी गेलो चल तू चल बस जायला इकडे चल तू चल हा हॅलो हा बोल की पिवळ्या गेलं का बारक गेलं ना मला माहितीये मेनू कार्ड बघितलं असणार टिल्ल्यानं अरे आपल्या खिशात पैसे नाही तर कशाला गोव्याला बाबाला आलाय बायकोला घेऊन गरजच नाही ना अंगात नाही दम आणि आडनाव लावतोय अरे आता तू मलाच बोलतोस आहेस आता कधी पण राहिलं तू माझ्याबद्दलच बोलतोस आहेस वाचाऱ्या तिकडे कोण नाही तू माझेच इथं बदनामी चालले वाचाऱ्या तुला काय वाटतं रे माझ्या घरा नाही ना 200 किलो सोनं आहे बोल हलूबाला इन्कम टॅक्स वाला आलं ना तर महागात परल अरे इकडे वेटर येत नाही इन्कम टॅक्स वाला कुठे येणार आहे या माणसाला मी विकत घेतल्याशिवाय राहणार नाही विकत घेणार रे तू काय समजतोस आता एक काम कर इकडे इथून हालायचंच नाही यार इथून हालायचं नाही इकडे बस. याला दाखवतो मी कोण आहे ते तुम्ही पाणी प्या. तुम्ही तू का बस पाणी पिणे नाही प्यायचं म्हणा चल हाय का मी काय तू बोल थांब जरा तू थांब अरे नाही 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 शी. ए बोल ना आता शी, 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 शी. बोल ना मगापासून बोलत होतो ना जरा आता हूं आणि शिवर आलास तू बोल ना मगापासून बोलत होतो ना आता हूं आणि शिवर आलास आहे. त्या पिवलेला सांग वाचनाला काय बोलतोस ते कळत नाही बोल मना करू दे काय बोलतोय ते वाचाऱ्या बोल बोल वाचाऱ्या बोल हसतो तू हसतो सॉरी 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 हूं ना बोल. सॉरी सॉरी खरंच सॉरी काय? खरंच सॉरी काय नाही काय कशाला हसतो आम्ही तुमचा प्रँक करत होतो प्रँक करत होतो बघा कॅमेरा लागलाय समोर तिकडं प्रँक चालला होता आमचं युट्यूब वरती चॅनल आहे आमचं शो येतोय नवीन MSG पोपट आम्ही पोपट करतो असं लोक आम्ही मॅडमची परमिशन घेतली होती कच्चं वाटलं अंचारी वंचारी गिफ्ट कच्चं वाटलं काही हेरी झाली का रे तू हेरी झाली तू कदम म्हणजे कुच्चू आपण टीव्ही वर येणार आता यादा ओरडा करे टीव्हीवर दिसणार आहे मी घाणेरडा दिसणार काय नाही चांगलं दिसणार ते काय नाही, ते काय नाही. एकदा असं हसत हसत तिकडे बघा कॅमेरात हे चल. आणि म्हणा ना MSG पोपट तू पोपटायच वाचाऱ्या मन नाही बोलायचं चल तू नाही मन नाही बोलायचं वा 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 एकदम कुच्चू पुच्चू परफॉर्मन्स बिचारा हास्यरसिकांना अरुण दादांना मिळालेलं अन्सारी वन्सारीचं हे गिफ्ट त्यांना कसं वाटलंय मकरंद दादा मला नेहमी असं वाटतं प्रँकमध्ये ॲक्ट करणाऱ्यापेक्षा रिॲक्ट करणारा जास्त प्रभावी असला तर ते जास्त आणि आज अरुण कदम मूर्ती लहान विनोद छान ऊर्जा महान हो 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 आणि आज तू एक खांबी सगळा तंबू होतास आणि तू जी ऊर्जा लावलीस आणि जे पात्र साकारलंस म्हणजे आम्हाला येरं केलंस त्या सगळ्या अप्रतिम आणि रोहित्या क्या बात आहे तुझा पिवळ्या हा मला खूप आवडला म्हणजे मी असंख्य मित्रांची नावं वेगवेगळ्या पद्धतीने ऐकली पिवळ्या असं मी नाव ऐकून जरा फारच चमकलो क्या बात आहे सोनाली ताई सगळ्यात पहिली गोष्ट अरुण मला तुझ्या बरोबर डेटला यायचंय म्हणजे तू तुझी अॅनिव्हर्सरी कर पण अन्सारी वन्सारीला मीच येणार खूप मजा आणलीस रसिका तू मूर्तिमंत गोव्याला गेलेली बायको दिसतीयस म्हणजे करेक्ट आहे तुझ्या बांगड्या आणि कानातलं आणि मंगळसूत्र पण तरी काहीतरी मॉड फॅशन करावीशी वाटते ते फार क्यूट वाटलं सावत्यात खूप आवडलं आणि हे कळत नव्हतं म्हणजे आमची पण प्रँक घेतलीस तू कारण एकदाही कळलं नाही की असं काही होणार आहे नंतर फॅन्टॅस्टिक मंडळी आपला लवर बॉय शंकराच्या दुकानाच्या बाजूला आलाय एक नवीन स्टॉल
चला बघूया ती स्टॉल चालवणारी व्यक्ती शंकराच्या आयुष्यात काही बदल घडवू शकते का तेच पाहायला जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया जत्रेच्या प्रेमवीरांना. मंदिराकडे जायचं एवढं कुठं गोल फिरून फिरून चालत आणलंय लांबून. नाही म्हणलं जरा शतपावली करू. काय लेत हे काय आहे ग, नवीनच उभारले. ती शंकराने ते 10-12 दिवसांमध्ये ते हे केलंय, नवीन बनवलंय सगळं. चांगलं ही काय आणि नवीन? हे नमस्कार, ही काय आहे तुमचं? ए ए ए का एक मिनिट हॅलो, ते प्लीज ठेवून द्या. दुकानदार नाही आहेत ना, दिसत नाहीये काउंटरवर, कोणी नाही, ते ठेवून द्या परत. बंद करा. माझी मर्जी, मी कधी पण घेऊ शकते काय बी. नाही कोण आहे सांगणारी? हा? हे तुम्हाला दिसत नाही का? बंद करा, ते ठेवून द्या परत. दुकानदार नाही आहेत ना इथे. परत तेच बोलतेस, दुकानदार नसला तरी काय झालं, मी घेऊ शकते. काय झालं म्हणजे? हे चुकीचं आहे. तुम्ही काय काय करताय? ते ठेवून द्या परत. काय काय करताय, काय काय करताय? दिसत नाही होय, चॉकलेट घेते. हे चुकीचं आहे, परत ठेवून द्या ते. मी नाही ठेवणार. परत ठेवा. तू कोण आहे सांगणारी? मी मालकीन आहे. तुम्ही कोण आहे? तू पण सांग की जुनीवाली मालकीन आहे. मालकीन काय मालकीन? तुला माहित नाही काय मी कोण आहे ते? आलीस गावात ना, नीट बोलायचं माझ्याशी, कळलं ना? हिच्याशी नीट बोलायचं कळलं ना? मालकीन तू घरी बिरी कुठली पण असशील, चल. असं आहे का? गँग आहे का तुमची? म्हणजे तू माझ्याशी बोलती आणि ती तिकडे मागे चोरी करतीये का? चोरी चोर म्हणलीस? हो, मग चोर म्हणली नाही. अरे बोल नको. दुकानदार नसताना तुम्ही हे शितले ऐ, शंकर्या, एक मिनिट शंकर्या नाही हा, शंकर नाव आहे त्याचं. शँकी ही लोक ना तिथे चोरी करत होती रे आता. कोण शंकी? मला वेगळी शेंकी येते. शेंकी कोण आहे? शेंकी कोण आहे ती सांग. मी हाय. या तुतार तोंडाला शेंकी म्हणते. शँकी ही लोक आपल्या दुकानात चोरी करत होती. आता मी बघितलं. ओय, आपल्या काय आपल्या? माझ्या शंकराचं दुकान आहे. माझ्या शँकीचं दुकान आहे. शंकी शंकी करू नको. कोण आहे टिटवीला टिव करते? सांग तू सांग. आणि? भांडू नको तू. शंकी शंकी लावलंय मग धरणं, डोक्यात जाते माझ्या. थांब शितले, सांग तू. आमचं दुकान आहे ना हे. हा ही हाय, ही जामी हाय. शँकी जॅमी जामी हा जामी आहे. हीच म्हणजे ही आमचं दुकान का म्हणली? आईकडनं आली आहे. आईच्या माहेरकडची लोक आहेत ना, तिथली आहे ही. मुंबईला असती ती, इथं आली तर तिचं हे बघ, तिचं पण दुकान आहे. हे असलं काय काय बनवते ती, पावडरी बिवडरी फॅक्टरी आहे त्यांची. त्यांना लावायचा होता स्टॉल. तिकडं मुंबईत चांगला धंदा चालतो. त्यांना आईला विचारलं होतं, इकडं जम बसवायचं असेल तर काय करावं लागेल. आई म्हणली आहे की आपलं दुकान, आपल्या दुकानासमोर लावा स्टॉल. लय पब्लिक येते जाती, कधी पण आपण कुठला पण माल खपतो, म्हणून तिने स्टॉल लावलाय. भाडी करू हाय. आमचं ना ते इंटरनल डील आहे, कळलं ना? तुमच्यासारखं असं रॅन्डम बर्नीत हात टाकून चॉकलेट नाही काढत. शिवी कशाला देते मग? मी नीट बोलते ना. शिवी कशाला रेंडम बोलते मला? शिवी बोलू काय? बस, मग बघ, शिवी नाही दिली तिने. रेंडम कशी बोलते? अगं इंग्लिश मध्ये बोलती ती, तिला इंग्लिश लय भारी येते. आणि तू कशाला चिडती त्यांच्यावर? चोरी नव्हती करत ती, मैत्रिणी आहे ती माझ्या. अरे पण खरंच मैत्रिणी आहे ती, लहानपणापासून असंच करते दोघी. मला आता कळलंय हे तुझ्या बिझनेस मध्ये लॉस काय ना, मला आता एक व्यवस्थित कळलंय. शँकी मी काय म्हणते, तू ना असं फुकटात वाटत नको जाऊ सारे. तुझ्या बिझनेस ना पाण्यात जाईल सगळा. का करतोस तू असं? हे बघ माझं ऐक, मी माझ्याकडनं ना ते बिझनेस मॉडेल जरा व्यवस्थित शिकून घेतो. लय बिझनेस करतेस, लय बिझनेस करतेस. लय एक्सपिरियन्स आहे बाई तुला. हाय तिला हाय, खरंच हाय. अरे ती लय हुशार आहे. तिनं ही केलंय, MBA केलंय तिनं. MBA इन मार्केटिंग. तू मारकुटी मग मी पण मारकुटी. ती बघ कशी मारकुटी तुला. कुठून दगड येईल? मग ती बोलते ती नाही दिसत आहे तुला. मार्कुटी म्हणली का ती? मार्केटिंग म्हणली ती. म्हणजे तिनं अभ्यास केलाय लय. 5 वर्ष अभ्यास आणि मग परत अजून 2 वर्ष अभ्यास, एवढं केलंय. एवढी शिकली? होय. ही एवढी हा, तिनंच तर बदललंय सगळं. शितले दुकान बघ आपलं, नक्षा बदललाय पार, सगळं बदलून टाकलंय. आणि ही बघ काय आहे, ही बघ
सगळं ह्याच्यावर केलंय आपलं दुकान. ॲप बनवलाय आपला. सगळं सामान एका क्लिकवर मागवायचं. मी कसा इथं 10 वाजेपर्यंत बसलेलो असायचं ना, ही काम कर ती काम कर, लोकांना गहू नेऊन दे, हे करून दे, दुकानात लक्ष नसायचं. मग इथं आलेल्या गिरायकाला कोण काय करणार, काय जमायचंच नाही. तिनं ॲप बनवला. आता घरनं सगळं मागवायचं. तुम्हाला जी पाहिजे त्याच्यावर टाका, मी माझ्या वेळेनुसार तुमच्या घरी येऊन सामान पोहोचवणार. एवढं सोपं केलं. ही बघ पॅम्पलेट छापल्यात. ही बघ ही बघ ही बघ. सगळ्यांना घरी जाऊन दिली, प्रत्येकाशी बोलली, डिस्काउंट ठेवले, डिस्काउंट. सगळ्यांना सांगितलंय 2-2 किलोचं तांदूळ घेतलं ना 3 वेळा तुम्हाला माचीसचं बॉक्स देणार. सगळी पटापटा आमच्याकडे येतात माहिती का. मस्त केलंय एकदम. आणि ह्याच्यामध्ये आहे ना, ही टॅब आहे का ना टॅब, त्याच्यामध्ये सगळी खाती लिहून ठेवली ती. आपल्याकडे कसं ती उंदरं कुरताडतात ना आपली वहीची पानं. मग आता हिनं काय केलंय, हे बघा, हे बघ, हे आपला ॲप आहे हा. आणि ह्याच्यावर आहे का नाही, शितली, हा शितली वानखेडे. हे बघ, तुझं सगळं खातं आलंय. तुझी जी चॉकलेट घेतल्यात ना फुकाट, म्हणजे ही तुझी, आपण पैसे नाही घेणार त्याचे, पण त्याचा सगळा हिशोब असतो ह्याच्यात. सगळं तिनं केलंय. लय हुशार आहे ती, बेस्ट पोरगी आहे एकदम. AI शिकली आहे. AI मी तर लहानपणी शिकली आर्टिफिशियल इंटेलिजन्स. हा तसलं शिकली मोठं मोठं. लय भारी आहे ती. जास्ती कौतुक कर नको. लय भारी आहे ती. अरे तिला सांगते जास्ती कौतुक करू नको तिचं तिच्या समोर. ती हाय कौतिक करण्यासारखी खरंच आहे बघ. तिचा पण एक बिझनेस आहे. हे बघ, ही सगळं स्वतः तयार. शितले, तुझ्या आवडीचं आहे ही सगळं. तिला दाखव. शितलीला लय आवडतं ही सगळं. ऐका ना, मी तुम्हाला जरा एक डेमो देते. या ताई, तुम्ही इकडे मला या. नाही आवडत. ताई तुम्ही एकदा नाही try. आवडत. नाही आवडतं ती म्हणते तर एकदा. काही म्हणायचं नाही. आणि मला सिस्टर, काय म्हणायचं ते बी शितली तिथल्या जवळची माणसं म्हणतात. कोणी बी गेलं आणि टपली मारून द्यायला असं नाही माझं नाव. ठीक आहे, मला लक्षात येत आहे ताई, मला एकदम मी लक्षात. येते मी येते. चला तुम्हाला दाखवते ना मी. या हे बघा, हा बघ की चांगला आहे. तुला आवडेल, खरंच आवडेल. मला माहित नव्हतं ना मैत्रिणी आहात वगैरे म्हणून सगळा जरा प्रॉब्लेम. सॉरी मला सॉरी म्हणली. मी काय म्हणते ते ना, स्ट्रेस वगैरे तुम्ही आता घेऊ नका. तुमच्या शरीरावरती खूप परिणाम होतो ना त्याचा. तुम्हाला ते सगळं करावं लागेल मॅनेज. या, मी तुम्हाला एक गंमत दाखवते. या, उभे राहायच्यावरती आपण तुमचं BMI चेक करू. थोडं BMI जास्ती आहे तुमचं. काय असतं माहितीये का, आपल्या शरीराला ना जरा 3 माझं किती तुझ्या बापाची गादी आहे ती. खाली उतर, इकडे ये. नंतर करते मी. हा तू सांग, तू सांग. चालेल काय असतं ना, बॉडीला आपल्याला 3 गोष्टींची खूप गरज असते. म्हणजे एक म्हणजे हेल्दी न्यूट्रिशन, फुल न्यूट्रिशन. दुसरं म्हणजे ऍक्टिव्ह मेटाबॉलिझम. आणि तिसरं म्हणजे प्रॉपर स्किन केअर. तर आता तुमचा जो BMI रिझल्ट आलाय तो जरा जास्ती आलाय. म्हणजे तुमचं वजन जरा जास्ती आहे. घरचं खातीये, दारचं नाही खात. वजन जास्त आहे. नाही जास्ती नाही. पण माझं काय म्हणणं आहे की ही जी पावडर आहे ना, ही पावडर तुमच्यासाठीच खास बनवली आहे. 1 महिन्यात त्यांचा BMI नॉर्मल होणार. हा थोबाडाला लावायची शितली पावडर. वडाला नाही लावायची ती. नाही लावायची. खायची पावडर आहे ती. ह्याची आहे वय. हा. खायची. मिल्क मधनं घ्या किंवा मग वॉटर मधनं घ्या तुम्ही. चालते शितली घेऊन टाकूया. तुमच्यासाठी नाहीये ती, त्यांच्यासाठी जाऊ. त्यांचं वजन जरा जास्ती. तेच बोलतेस. झालं की, कळलं की वजन वाढलंय कारण माझं लग्न झालंय. लग्न झालं त्याच्यानंतर आधी लय बारीक होती एकदम मस्त. बाळपण आहे तिला. शिवांश लय तो गोड आहे. मामा शिवांश मामा अरे, होय. मग तुम्ही तर किती हेल्थ कॉन्शियस असायला पाहिजे हो. थांबा, माझ्याकडे ना काही स्पेशल प्रोडक्ट्स आहेत तुमच्याकरता, ते तुम्ही वापरा. काय शंकर्या, तुम्ही मला दाखवा की ही माझं किती आली ती बघा की इथं. तू नाही पोरगी. हा? डोक्यात जायला लागले माझ्या. जा मी. शेंकी थोबड फोड असं वाटते मला तिचं. हा, मला काही तिची लक्षणं ठीक दिसत नाहीत. ऐक माझं, गोड गोड बोलून काम काढून घेणारी पोरगी वाटते मला. तुला माहित आहे आत्याला असल्या पोरगी आवडत नाहीत. बाळा जामी बाळा. अगं बाळा, उभीच आहेस का अजून? अगं माझं लेकरू ग किती ग काम करत. हा, गुडघ्यात गोळे येतील ना, बस ना. पायात गोळे येतील, बस खाली. आई ना- हाय का मरतेस होय? आलीस का घराकडे? का पायाला थारा होत का? भिंगरी लावली का पायाला? भिंगरी लावली का पायाला माझी मुलगी? पोचड कुठली अंगाला चिकटत बसती. हे आमच्या गावातलं येडी बोंगाडी शिवली नुसती पतंगी सारखी इकडे तिकडे फिरत असती. आय ग आई मी पटकन जाऊन येते, सॅम्पल घेऊन येते पटकन. तू काम करशील का बाळा? बसत जा की जरा. मी बसती मामी, मी बसते. शितली आत्या,
अगं कधी आले ग पडते अगं ठीक आहे. बरी आहे ना बरे बरे बाळा, तू कशी आहे ग? बरी आहेस का? मी बरी आहे घरी कसं बरं आहे का? बरे आहे सगळं छान चालू आहे चांगलं चालू आहे बाळ ना? बी मस्त आहे बस, केवढं झालं ग? झाले म्हणजे आता झालंय आता चांगलं मम्म मम्म बोलायला लागलं बाई, आजकालची पूर कधी मोठी होतात काय कळत पण नाही. फास्ट आहे हे फास्ट आहे. बरं चाललं ना ग बाळा सगळं? काय चांगलं चालू आहे तुम्ही बरे आहे ना बरे बरे बरं बरं वाटत आहेत का हाई जरा आवाज करते ती, पण आपल्या गावातल्या पुरींचं एवढं चांगलं झालं ना, चांगलं वाटतं ऐकून. आत्या चांगलं घरात दिली पोरींना, बरं वाटतं. मला झालं. ऐकत नाही ग. कधीपासून सांगते लग्न कर नकार घंटाच लावतो. याच कधी व्हायचं? गावातल्या सगळ्या पोरांचं लगीन झालं, ह्यो नाही म्हणतो. आता रडू नका हो. रडू नको तर काय करू? आय जरा वाईट शांत राहा. गबा, आता तू मध्ये मध्ये बोलायचं नाही. तुझ्या मध्ये येते का मी? आता आमचं बघून घेऊ. बरं झालं शीतले आलीस. मला ना तुझ्या बरोबर बोलायचं होतं, एक काम आहे. बोला की कशी आहे? मी बरी आहे नाही ती पोरगी कशी आहे? चांगली आहे ना? आवडली का? मला बायलो आवडली. माझ्या आता मनातच बसली. अशी पोरगी आपल्या घरात आली ना, मी मरायला मोकळे. गप बस वाईस. तुला सांगितलं नाही करायचं तर नाही करायचं, संपलं. का नाही करायचं? थांब जरा. असंच राहणार आहेस काय? मग हे असं असतं बघ त्याचं लग्न. पण त्याला सारखं आले की हे सांगते लग्न कर आता तेच नाही म्हणताय आपण असं फोर्स नाही करू शकत ना त्याला. केलं पाहिजे का नाही? तू सांग ना, तुझं ऐकतो, तू सांग. खरं सांगू का आत्या चांगली आहे पोरगी चांगली आहे ना, पण मला ना जरा ही वाटते, जरा आगाऊ वाटते थोडीशी वचवच करणारी वाटते. म्हणजे शंकर्या साधा आहे ना. हा, नाही तशी नाही ती. शंकर्या साधा आहे, आरेला कार्य पण करत नाही. पण पोरगी कशी खमकी असेल तर संसार चांगला होईल का नाही दोघांचा? बरोबर आहे मामी. हाय की नाही? दोघांचं लगीन लावून टाक. गप. लावून टाक दोघा. कशाला लगीन लावायचं? मग काय? मला नाही करायचं लगीन. हा ठीक आहे असंच राहणार आहेस का मग इथं दुकानावर खुर्चीवर बसून? बसणार आहे. पण आत्या आता त्यो नाही म्हणतोय, आपण एवढा फोर्स करणं बरं दिसतं का? आयुष्याचा प्रश्न असतोय आत्या, आतून तर वाटलं पाहिजे. आणि आता तसं बघायला गेलं तर हल्लीचा जमाना बी बदललाय. म्हणजे कोणाला वाटतं लगीन करावं, कोणाला नाही वाटत, तर त्याला नाही वाटत. कशाला केलंयस लगीन? बरोबर. त्यानं नाही करायचं. नाही, मी असं म्हणलंच नाही, मी तर म्हणते कर लग्न. मग तेच ना, तुझं ऐकतो. तू सांग ना, तू मैत्रीण आहेस ना त्याची. माझं नाही ऐकत काय, तुझं सगळं ऐकतो. आणि शिकली ती पोरगी आहे का नाही, असलं इंग्लिश बोलती. बाय फाड इंग्लिश बोलती. ऐकलं मी. बोलायचं स्पीड एवढं आहे ना, दोनदा आ करायला लागतं माहितीये का? लई भारी बोल. इंग्लिशच महत्वाचं असते का? हे बी पाहिजे. ही भाषा महत्वाची नाही, प्रेमाची भाषा बी महत्वाची असती. माया लागती. आणि आपल्या शंकर्या कसा भोळा आहे ना, त्याला अशी माया लावणारी, अशी जिव्हाळा दाखवणारी अशी पोरगी पाहिजे का नाही? माय तशीच पोरगी आहे ती. लई भारी चाललंय ग. पोरगी माझ्या मनात बसली. रातच्याला हे सगळं झालं ना का दोघं जातात फिरायला हातात हात घालून. फिरायला जातात. फिरायला नाही फिरायला जातो सोय. फिरायला नाही जात. फिरायला नाही जात. कुठं जातो? रातच्याला कुठं उठतेस? फिरायला नाही जात. मग कुठे जातेस? शतपावली करतोय ती. ही आहे ना तिचं सगळं, ही पंचकर्म असलं सगळं काहीतरी आहे तिचं. चालायला जातो. चालायला जातात ती ती. म्हणते लक्ष द्यायचं तब्येतीकडे, हा, म्हणून सगळं. चालाय नीती आपली. फिरायला नेते ती. तुला सांगू का शितली, अशी जातात ना दोघं, रातच्याला लाईटामध्ये असले दिसतात का ना, मला तर वाटतं माया असं लक्ष्मीनारायणाचा जोडा चाललाय. ह्यो जोडा चालतोय असंच आपल्या घरात येऊ दे अशी सून माझ्या मनात भरले. एकदा लग्न झालं ना की मी मरायला मोकळी. त्याला सांगितलं ना का वासकन अंगावर येतो ग. आत्या मला सांग किती दिवस राहिले ग माझे? आता मला काय अंदाज नाही तर. नाही तसं नाही. आता लग्न करायला पाहिजे का नाही? एवढी चांगली पोरगी, सगळ्यावरती लक्ष आहे, बारीक लक्ष. हो. बघितलं पोरगी आली ना तेव्हापासून रुपडं बघ असं खुलले, दिसतंय, हसतंय, खेळते. तुला सांगते गेली 1.5 वर्षात कुणाशी बोलला पण नाही, माझ्याशी पण नाही बोल. मी म्हंटल का बाबा मनात काय हाय तर मला सांग, माझं जाऊ दे. तू त्याची मैत्रीण आहे का नाही तुला सांगायला पाहिजे होतं का नाही? स्वभावच नाही ना त्या शंकराचा. मनात काय असतं आणि असतं त्याचं सांगितलं असतं तर कवाच काय बोलते काय झालं ग? नाही काय नाही सांगितलं पाहिजे होतं का पाहिजे नाही? ना, सांगितलं मी त्याला पाहिजे. तेच मन म्हणते. मोकळं तर केलं पाहिजे. मन नाही मोकळं करत, सगळं आतलं आतल्या आत कुजवत ठेवायचं. ती तसं करून उभं राहायचं फक्त, कुणाला काय सांगायचं नाही. इट्स टी टाइम. हे घ्या तुमचा कमी साखरेचा चहा. मला पण दे की. तुम्हाला पण हे घ्या. पोरगी लई गोड आहे मला नको. ह्या घ्या. घे हाताला चव आहे. हिला ती ही आता अजून एक ही फुकली आहे. भारी आहे. अरे आहे ना, बघितलं का? शँकी तुझ्यासाठी स्पेशल ब्लॅक कॉफी. थांब. हा. Cheers.
तिचं तिचं एकटी प्याली मी नाही प्यालं. वा वा. असलं भारी दिसतंय बघितलं का त्यांचं नाही असलं जुळतंय ना मला लय भारी वाटतं. हे असलं दृश्य आयुष्यभर माझ्या डोळ्यासमोर दिसलं पाहिजे. ही शितली माझी सोनी आहेस तू. तुझ्यावर एक जबाबदारी. आजच्याला ह्यांचं जुळवून टाक. आजच्याला ह्यांचं जुळवून टाक. तू त्याला काय ते सांग. तुझं ऐकतो माझं नाही ऐक. जुळवलं ना आज रातच्याला घराला जेवायला ये. तू माझी सोनी आहेस ना. हे बघ त्याचं लग्न झालं तर तुला वहिनी घावल का नाही आ त्याच्या वरातीत घोड्यासमोर डोक्यावर कळशी ठेवून नाचशील का नाही करू. तू बहिणीसारखी आहेस त्याच्या. रक्षाबंधनाच्या टायमाला आली आहेस. काहीतरी आपलं उगाच काहीतरी बोलत असते. तुमचे सॅम्पल तयार आहेत हा? हा हे घ्या. किती झाले त्याचे. सॅम्पल आहे ती फ्री असते. मोबाईल दे मला तिकडे. फ्री सॅम्पल आहेत ते. नाही मला फ्री नको. परत म्हणशील मित्राकडनं फुकटात घेतलेस. ते तुझं हे कर स्कॅनर दे मी ते तुला फुगल पे करते. नाही ताई मला कळतंय हे सगळं पण तुम्ही राहू द्या असं काही नाहीये. तुम्ही हे घेऊन जा. मला माहित नव्हतं नाही ना मी की तुम्ही देते तुला पैसे देते. मला जरा बोलायचंय तुझ्याशी. इथे येतेस. तिथले काय बोलत काय बोलायचं. वय काय आहे तुझं. 26 वाटत नाही ना. नाही जास्त वाटते. लगीन बिगीन केलं असतं तर 2-3 पोरं सहज झाली असती. नाही नाही लग्न का नाही केलं येवं करायला पाहिजे होतं. असं चांगला पोरगा बघून करून टाक की लग्न. ते मला ते रिलेशनशिप वगैरे असं काय पटत नाही आजकाल. ते फार अवघड झालंय ना. हा, ती बी आय आहे डोंट म्हणा. बिलीव्ह आय नाही, डोंट बरोबर आहे. तुला नाही वाटत आहे तर मी तरी बोलून काय उपयोग आहे. बरोबर आहे. नाही वाटत आहे म्हणजे तर त्याने काय लग्न नाही करायचं का? ऐक की मी काय बोलते असं काय नसतं. लगीन लगीन करायचं असतं. आमच्या गावामध्ये ना लई चांगली चांगली पोरं आहेत. हिथं तिथं नजर मारली ना म्हणजे हिथं बघितलं ना की असं मुलगा दिसतोय काय शेंकी. एका झनाट्यात बाहेर सासाना दाखवीन. गप राहायच. तिला नाही करायचं लगीन म्हणजे तिला करायचं असेल पण तिला गावचा पोरगा नकोय. हा ते तर एवढं इंग्लिश पाडते म्हणल्यावर तिला कोणतरी इंग्लिश बोलणारच पाहिजे ना. म्हणजे शहरातलंच पाहिजे असणार हा तिला. बरोबर आहे. ते बी आहे. लँग्वेज वगैरेचं काही नाहीये मला. म्हणजे मी मुंबईत होते ना तर मला ना थोडंसं गावाबद्दल थोडे प्रेजुडायझेस होते. पण मग मी शँकीला भेटले ना. शँकीला भेटल्यानंतर असं वाटलं की जर लग्न करायचंय जर होणारा नवरा जर शँकी सारखा असेल ना तर किती मज्जा येईल. म्हणजे शँकी इज दी बेस्ट. हो ना शँकी. ही काय आहे जिमी पिमी. हे हाय ते 4 बॉक्सांची ऑर्डर आणली आहे. आम्ही तू कसला सॉलिड आहेस यार. असं काय आहे इथं. बॉक्सांची ऑर्डर घेऊन आलो तू. अच्छा प्यामी नाही हाय तो पमिया नाव आहे त्याचं पमिया. अख्ख्या गावातल्या मुलांची नावं बदलत फिरू नकोस. कूल वाटतं ना म्हणून फक्त. त्यात गेलो कुल मग बघ. बरं तू मला सांग 4 बॉक्सेस डिलिव्हर केलेस ना तू. आता नेक्स्ट टास्क 10 बॉक्सेस जर तू डिलिव्हर केलेस तर मी तुला एक गंमत देणार आहे. गंमत देणार. काय गंमत आहे. काय गंमत देणार आहेस. मी तर त्याला डिजिटल डायरी देणार होते. डायरीज डिजिटल डायरी. मला वाटलं काय वाटलं तुला. मला वाटलं एखादा तुला ओळखते मी. अय शंकर्या काय? तुझ्या माकडीनीला सांगून ठेवू हे माझा डुक्कर आहे. या गटारात हात फक्त मीच घालणार आहे. कसलं काय छळ प्रेम आहे यांचे. आजूबाजूला पण शिकली. त्या दोघांचं लग्न होऊ जाऊ देत नाही तर गावातल्या सगळ्या पोरांना डिजिटल डायरी वाटत फिरलती. करू दे त्या दोघांना लग्न. सांगून ठेव. अय डुकराचं लोळवती तुला. आम्ही नाव आहे त्याचं थुतार तोंडी. तू चल तुला दाखवती. हे आर दे इन अ रिलेशनशिप और व्हॉट. म्हणजे तसलं नाही. ए बाळा जामी एक नाश्ता करायला. हा आलो. शंकरे तू पण ये तुझ्या बहिणीला घेऊन. ऐक शँकी 2 तास झालेत पाणी पिण्याची वेळ झाली. आता पाणी पी पटकन. आणि ऍपल पण खायचं एक. आणि आज तुझा चीट डे झालाय बरं का. सो प्लीज ते लक्षात ठेव आणि लवकर आतमध्ये ये. येते अशीच आहे उगाच आपलं करत असते असलं. आईला आवडतं.
चांगली आहे पोरगी. हा. करून टाक लग्न. कसली वाट बघतोयस? आईला बी आवडली, करून टाक. चांगली आहे, बरी आहे, म्हणजे काळजी घेते. कर लग्न. खरंच करू. मला काही विचारतोयस? मला विचारत नको जाऊस रे. करायचं तर कर, नाही तर नको करूस. मी आपलं सांगायचं काम केलं. एकदा सगळं सांगितलं. माझ्या डोळ्यात डोळं घालून सांग परत. कर लग्न, चांगली आहे पोरगी, सगळं सांग. शंकर्या, नको ना असं वागूस. तू आहेस का नाही शंकर्या? तू आहेस ना माझा पतंग आहेस, पतंग. म्हणजे मला असं वाटतं की तुला कोणी काटू बी नाही, आणि मला असं वाटतं की तू हवा तसा उडत बी राहावा. फक्त दोर सुटली की दिसेन असं होशील अशी भीती वाटते. तुला तरी एकदा म्हणलं होतं आईल गावाला येणं बंद केलं पाहिजे. तुला गावाला येणं बंद करशील, इथं जे गाव वसवलंय त्याचं काय? आता त्या गावात दुसऱ्या कोणाला प्रवेश नाही. आता तिकडं फक्त तूच आयुष्यभर. ऐ शितले, बोल पटकन. तुझ्या हक्काची चॉकलेट तर घेऊन जा. तुला ठेवू? पडलेलंच ठेव आहे. बापरे, अतिशय इमोशनल परफॉर्मन्स. बघूया आपले हासरसिक काय म्हणतात यावर. मकरंद दादा. मला ही सिरीज जेव्हापासून जन्मली तेव्हापासून खूप आवडते. पृथ्वी, नमा आणि शिवाली, तुम्ही ह्या रोलसाठी बनलेलेच आहात. म्हणजे तुम्ही ॲक्ट करत नाहीत यामध्ये, तुम्ही अभिनयच नाहीत करत, हे त्यातलं फार ग्रेट आहे. वनीचा जो हलकटपणा आहे तो असतो, म्हणजे काही जणांमध्ये तो असतो की ते होऊ द्यायचं नाही किंवा काही नाही, त्याबद्दल ते हिडीस फिडीस तुसडेपणाने वागणार आहे. त्याला काही कारण नसतं, पण एक तुसडा स्वभावच झालेला असतो. अशा पद्धतीचं पात्र तू फार अप्रतिम रंगवलंयस. आणि प्रतीक्षा, तुझी एंट्री खूप छान आणि सरप्रायझिंग आहे, आणि तुमच्या सगळ्यांचे या सादरीकरणाबद्दल फार मनापासून अभिनंदन. क्या बात आहे. सोनाली ताई. मला असं बघताना असं वाटलं की एका 15 मिनिटाच्या लघुत्तम नाटिकेमध्ये एक सिनेमा कसा काय बघायला मिळाला. किती सुंदर स्पर्श होते मुलींनी एकमेकींना केलेले, तुम्ही एकमेकांना मारलेले चेष्टेचे फटके का असेनात. शेवटची ती मिठी पण नव्हती, पण तो ओझारता जो स्पर्श होता की तू त्याच्या खांद्यापाशी गेलीस पण तरी तुझा हात मध्ये होता नमा, आणि तू अक्षरशः फ्रॅक्शन ऑफ अ सेकंड तू विसावलीस. म्हणजे ती मिठी नव्हती, पण त्यातनं जी आम्हाला हुरहुर वाटली आहे ती नाही व्यक्त करू शकत. ब्रिलियंट. येस येस. मंडळी, ही हास्य उपासना अशीच चालू राहील, परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीचं 5G, सोमवार ते शुक्रवार.